बाबा बाबा आजोबा आलेत आणि त्यांच्यासोबत ती बाई पण आली आहे. भाजी मस्त झाली आज. अगं पाणी टाक ना, किती सुकं केलंयस ते. पाणी अटू देते. आई आई अगं बाबा त्या बाईला आणि तिच्या मुलाला आपल्या घरी घेऊन आले. काय? थांब बघते त्यांच्याकडे. चल. पिंड्या, एक काम करायचं, मागल्या दाराने जायचं आणि दादा आजोबांना लागोलाग बोलून घ्यायचं. भयबळ आहे आज जर त्या सौतीला घरात घेतलंच ना तू तर एकेकाच्या मूर्त्या पाडेल मी. सुभाष शांत राहा. मी हाय नव, मी बघतीच कसं आत येते ती. अहो मी काय म्हणते, जरा पुन्हा एकदा नीट विचार करा ना. असं एकदम घरात जाणं बरं दिसत नाही हो. लोक काय म्हणतील, मला खूप भीती वाटते. शालिनी अगं कशाला घाबरतीयेस? बायकोस तू माझी बायको. या संतोष अंगात माझं रक्त आहे. पोरगा आहे माझा त्यो. आता काही जरी झालं तरी तुम्हाला मी माझ्यापासून दूर नाही ठेवू शकत. हे घर माझं आहे. इथं माझा शब्द पाळला जातो. माझ्या शब्दाबाहेर कुणीही नाही, कळलं ना? चल. चंद्रा, चंद्रा दरवाजा उघडा. नाही, मी दरवाजा उघडणार नाही. माझा जीव गेला तरी चालत, पण या बाईला मी या घरात पाऊल टाकू देणार नाही. चंद्रा दरवाजा उघडा, नाही तर मी दरवाजा तोडे ना. तुम्हाला जे करायचं ते करा, पण मी दरवाजा उघडणार नाही. चंद्रा, बाबा ऐका ना. अहो नाही म्हणजे जाऊ द्या. आम्हाला माहित होतं की ते आम्हाला घरात घेऊ येणार नाही. बरोबर बोलतोय संतोष. तुम्ही फक्त स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि आरडाओरड करू नका. आता तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. इतकी वर्ष मी तुम्हाला वेगळं ठेवलं होतं. आता मी सांगतो, माझी दोन्ही घरं एकत्र राहणं हे माझं घर आहे. इथं फक्त माझी मर्जी चालते. मी बघतो ते दरवाजा कसे उघडत नाहीत ते. चंद्रा, चंद्रा दरवाजा उघड. चंद्रा, चंद्रा मी शेवटचं सांगतो ना, तर मी दरवाजा तोडेन. ए यार काय पोरीवानी खेळ चालवलाय हा? जोर नाही होगा अंगात. चला लवकर गाडी खाली करा. दादा आजोबा, दादा आजोबा पटकन घरी बोलवलंय तुम्हाला. मला हा. चंद्रा दरवाजा उघड. आई बघा थांबा. हे लोक आपल्या घरात येऊ शकत नाहीत. अण्णा थांब. तुझ्यासाठी आणि तुझ्या पोरासाठी माझ्या घरात जागा नाही. एक लक्षात ठेवा, मी असताना हिला घरात देणार नाही. बाजूला. हे तुझं घर नाहीये, हे माझं घर आहे. आणि या माझ्या घरात तू सुद्धा माझ्या मर्जीनच राहतेस, तसं ही सुद्धा माझ्या मर्जीनच राहणार. पण म्या तुमची लग्नाची बायको आहे, हिच्यासारखी ठेवलेली नाही. वय पण ती बायकोच आहे माझी.
म्या नाही मानत. कशी नाही मानत? नवरा आहे तुझा. आज जर नवरा मानत असेल तर माझं हे मानावंच लागल, ऐकावंच लागल. नाही ऐकणार. हिला ह्या घरात येऊ देणार नाही. सोड तिला. ऐक ना, कुठे जातोयस? कोणतरी बघेल ना. अगं इथं कोणी नसतं, चल तू. नाही. सुभाष काय करतो? माझ्या भांडणाचं कारण संपून टाकतो. राज करतोय ना. ही हिंमत. अण्णा तुझ्याकडे बघतोच आता. थांब. अण्णा तू शालिनी आणि सर त्याला आत घेऊन जा. मी बघतो काय करायचं ते. काय चाललंय तुझं? चल. फेक ते. फेक म्हणलं ना. ठीक ना. अरे काय डोसकं फिरलंय का काय तुझं? बस करा वहिनी, मी बोलतो अण्णाशी काय बोलायचंय ते. त्याला मी समजवतो. अरे तू समजेल ना मला. नाही 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 दादा, आई मी तुला सांगतो ती दोघं या घरात राहणार नाही, नाहीतर मी खलास करील याला. अरे गप की. ते म्हणतात ना. आई पण अगं- गप. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. अण्णासाहेबांना खरंच असं वाटत होतं की त्यांच्या दोन्ही बायकांनी एकाच घरात आनंदानं राहावं. त्यासाठी त्यांनी दुसरी बायको शालिनी आणि तिचा मुलगा संतोष यांना घरात आणण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या एका निर्णयानं संपूर्ण कुटुंब मुळापासून हादरलं. प्रेम आणि विश्वासाची जागा आता द्वेष आणि शत्रुत्वानं घेतली. चंद्रकला आणि तिची दोन्ही मुलं शालिनी आणि संतोषला घरातून हाकलून देण्यासाठी वाटेल ते करायला तयार होती. शालिनीलाही तिथे राहणं सोपं नव्हतं. तिलाही खूप काही सहन करावं लागत होतं. काय झालं? कुणी काय बोललंय का? आता सांगितलं तर कळेल ना माणसाला. अगं सरिता, दूध नाही ठेवलंस होय? हो आई ठेवते. ठेव की. मला काही खायला द्याल का? खूप भूक लागली हो, आणि काल रात्रीपासून मी काही खाल्लं पण नाहीये. मग आम्ही काय करायचं? ज्या माझानं आली होतीस ना तिथंच पुन्हा निघून जायचं. माझ्या घरातला अन्नाचा एक दाणा पण देणार नाही तुला. अहो अहो काहीही खायला द्या हो. भुकेने चक्कर येते मला आता. मग काय आमच्यावर उपकार करतेस होय? काही बी मिळणार नाही सांगितलं ना. निघ इकडनं. हे घ्या जेवा. अहो हे तर शिळं अन्न दिसतंय. आता मग तुझ्यासाठी काही तर पुरणपोळी करायला घ्यायच्या का? जे मिळते ना ते गप गुमान खायचं. हे खायची बी लायकी नाहीये तुझी. आव काय करतायसा? आणा इकडं. आता असं काय करतायसा? आव तू कशाला उभी दरवाजात? चला. आव आव ऐका ना. आव दार उघडा ना. आव तुमच्या हात जोडते, पाया पडते, नका असं करू. दार उघडा ना. दार उघडा ना. हो असं नका ना करू. दार उघडा. हो दार उघडा.
संतोष अगं काय करतोयस? हे बघ, तुझ्या आणि माझ्यात जे काही होतं ना ते लग्नाआधी होऊन गेलं. आपल्या दोघांबद्दल जर तू कोणाला सांगितलंस ना तर याद राख. तू का आलास इथे? तुला माहित होतं ना मी इथे राहते. अगं मला खरंच माहित नव्हतंस तू इथं ह्या घरात राहतेस. मी तर माझ्या आईसोबत आलो होतो, पण एका अर्थी बरंच झालं. मला माझ्या बापाचं घर आणि तू दोन्ही गोष्टी एकत्र मिळाल्या. मला एक सांग, तुम्ही सगळे लोक मला आणि माझ्या आईला अशी वागणूक का देतात ग? हा, माणसांबरोबर असं जनावरांसारखं कसं काय वागू शकता तुम्ही? अच्छा, मग तुला हे सगळं समजतंय ना की आम्ही असं तुला वागणूक देतोय? मग तू तुझ्या आईला घेऊन इथून निघून जा ना, समजव तिला. हे बघ, जर माझ्या नवऱ्याला आणि दिराला आपल्याबद्दल हे सगळं समजलं ना तर ते तुमच्या दोघांचे तुकडे करतील आणि कुठेतरी फेकून देतील आणि कुणाला समजणार पण नाही. कळलं? हे बघा, ती बाई काही प्रॉब्लेम क्रिएट करेल असं मला वाटत नाहीये. पण त्या पोराचं अण्णासाहेबासोबत रक्ताचं नातं आहे आणि तो प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू शकतो. अहो, माझ्या बापाच्या नावाचं जरी तिने मंगळसूत्र घातलं असेल ना तरी लग्न झालं तर तिच्याकडे कोणताही रिस्क पुरावा नाहीये. हा, भलेही त्या बाईने अण्णासाहेबांसोबत लग्न केलं नाही तरी तो अण्णासाहेबांचा मुलगा आहे हे तो सिद्ध करू शकतो आणि कोर्ट त्याचा हक्क मान्य करू शकतो. पण हा मॅटर कोर्टापर्यंत जाणारच नाही ना, मी जाऊच देणार नाही. त्याआधीच त्याला मारून टाकेन ना मी. ए पोरींनो, किती वेळा सांगितलं का कापड नीट पिळत जा, सुकत नाहीत मग. आता काय नवटंकी सुरू केलीस ग? काल रातच्याला खोटं खोटं रडून माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर केलंस, मला सोडून तुझ्या खोलीत आला आणि आता हिथं कपडे सुकत घालायला आलीस होय? हे बघ, ज्या खोलीमध्ये राहते ना तिथं जाऊन कपडे वाळत घालायचे, हिथं यायचं नाही. निघे काय ना. ए, बास झालं तुझं. मी कुठेही जाणार नाहीये. आणि तू कोण आहेस का मला या घरातून बाहेर काढणारी? मी या घरची मालकीण आहे, माझ्या नवऱ्याची लग्नाची बायको आहे, त्यांच्या 2 पोरांची मी आई आहे. हे माझं हक्काचं घर आहे. निघे काय ना. मी पण त्यांची बायकोच आहे आणि त्यांच्या मुलाची आई सुद्धा. कळलं ना? पाहिलं का काय म्हणाली ही? तू असं ऐकायची नाहीस. वरील पकडा हिला. आलेच मी. हे काय काय करताय? सोडा मला. जस्ट ट्यू करतेस ना, आता दाखवतेस मी काय करू शकते ते. काय करताय? सोड सोड. आवाज बंद करायचा. ह्या आगीकडे नीट बघायचं. आता नुसती तुझी कापडं चालली. ह्याच्या मुळे जास्त ट्यू केलीस ना तर काय काय जळेल ना याचा अंदाजा नाही तुला. चला गा. आई, हे काय करतेस तू? संतोष, संतोष, आपण आता इथे राहायला नको. अरे आई, हे बघ, इथून पळून जाणं मूर्खपणा आहे. ऐक मी काय म्हणतोय, नीट समजून घे. मी आत्ताच वकिलांकडे गेलो होतो कायदेशीर सल्ला घ्यायला. वकिलांनी मला असं सांगितलं की माझं आणि बाबांचं रक्ताचं नातं आहे, तर ह्या प्रॉपर्टीवर शरद आणि सुभाष जेवढा हक्क आहे ना त्यांचा तेवढाच हक्क माझाही आहे. हा, आता येते तुझ्या लक्षात हे लोक आपल्याला इतके का घाबरतात? ऐक, मला माझा हक्क तेव्हाच मिळेल जेव्हा ह्या प्रॉपर्टीवरती आपला कब्जा असेल, इथे आपली वहिवाट असेल. आता तू बघच, तुझ्या आणि माझ्या झालेल्या अपमानाचा बदला मी कसा घेतो ते. आपल्या जीवाला धोका आहे हे माहिती असूनही शालिनी आणि संतोषनं घर सोडलं नाही. संतोषला हे नक्की माहिती होतं की अण्णासाहेबांच्या प्रॉपर्टीमध्ये आपला हिस्सा आहे आणि जर त्यांनी घर सोडलं तर तो हिस्सा मिळायची शक्यता नव्हती. आणि मग एक दिवस कोणाच्याही ध्यानीमनी नसताना एक विलक्षण घटना घडली ज्याचा कधी कोणी विचारही केला नव्हता. अण्णा, मला असं वाटतंय तू शालिनी आणि संतोषला वेगळ्या घरात ठेवायला हवंस. काय सांगतोस दादा तुम्हाला हे? हा? अरे इतकी वर्ष त्यांना आम्ही वेगळंच ठेवलं होतं ना. आज जाऊन कुठं मी त्याने माझ्या घरात आणलंय. अरे पण घरात काय घडतंय ते दिसत नाही का तुला? सगळेजण एकमेकाचा तिरस्कार करायला लागले.
तिरस्कार एवढा वाढलाय की उद्या काहीतरी एकमेकाचं बरं वाईट करतील हे. बाबा अहो बाबा काय रे अहो काल रात्रीपासून आई गायब आहे. काय घरातल्याने तिच्यासोबत काही बरं वाईट तर केलं नसेल ना? सगळ्यात शेवटी शालिनीला कोणी बघितलं होतं? सर ती रोज मंदिरात जायची आणि काल पण मी तिला मंदिरात जाताना बघितलं, पण त्यानंतर मी नाही बघितलं. कुठे गेला असतील, कोणाला काही अंदाज? हो साहेब, गेली असेल कुठेतरी, आम्हाला काय माहित. काय माहित म्हणजे? अहो साहेब, हे सगळे ना खोटं बोलतायत. जेव्हापासून बाबांनी आम्हाला ह्या घरात आणलंय ना, तेव्हापासून या लोकांनी आमचं जगणं मुश्किल केलंय. मला तर वाटतं नाही या लोकांनी माझ्या आईला मारून टाकलंय. तुला असं का वाटतं की या लोकांनी तुझ्या आईला मारून टाकलं? ह्या लोकांना त्या दिवशी बोलताना ऐकलं होतं मी. आई, त्या दोघांच्या डोक्यात काहीतरी भलतंच चालू आहे. म्हणजे काय चाललंय? संतोष आणि त्याची आई, त्यांची चर्चा चालू होती आणि ते दोघं वकिलांकडे पण गेले होते घरामध्ये हिस्सा टाकायला. आणि वकील बोलले की या घराचा वारस संतोषच असणार. असा कसा हिस्सा मिळेल? या दोघांनी या घरातल्या धुळीचा कण बी द्यायला देणार नाही. आणि जास्त हक मागायला निघाले ना तर त्यांच्या जेवणामध्ये ईश घालून त्यांना मारून टाकायला बी कमी करणार नाही. मग बसा हक्क मागत. शालिनीचा मुलगा संतोष, याला आपल्या फॅमिलीवर डाऊट आहे. त्याचं असं म्हणणं आहे की त्याच्या परिवारानेच त्याच्या आईला गायब केलं. कदम, शालिनीला गायब होऊन फक्त 2च दिवस झाले. असंही असू शकतं की वैतागून ती कुठेतरी निघून गेली असेल कुठल्या तरी नातेवाईकाकडे. बरं, तिच्या फोनचं स्टेटस काय आहे? सर, मी नंबर ट्राय केला पण स्विच ऑफ येतोय. कदम, शालिनीच्या फोनचं लास्ट लोकेशन माहिती करून घ्या आणि तिचा फोटो सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सर्क्युलेट करा. येस सर. बाबा, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. मला पैशांची अत्यंत गरज आहे हो. त्यासाठी जर तुम्ही प्रॉपर्टीची वाटणी केली तर बरं होईल. तुला प्रॉपर्टीची वाटणी पाहिजेत? प्रॉपर्टीचा हिस्सा पाहिजे तुला? अहो, पैशांची गरज आहे ना मला. प्रॉपर्टीचा हिस्सा तुला पाहिजे? प्रॉपर्टीची वाटणी तुझं? प्रॉपर्टीची वाटणी पाहिजे? काय करताय तुम्ही? अहो, सोडा म्हणते ना. अहो, काय डोसकं फिरलंय का तुमचं? एवढा मोठ्या पोरावर हात उगाळता? पोटचं पोरगं आहे ते. जेव्हापासून ती बाई या घरात आली आहे ना, तेव्हापासून तुम्ही आमचा दुस्वासच करत आलात. कान उघडं ठेवून ऐकायचं. तिचा सुद्धा या घरात हिस्सा आहे. हे घर तिचं सुद्धा आहे. मला तर वाटतं तुम्हीच लोकांनी तिला कुठेतरी मारून टाकलं असेल. आतापर्यंत तरी आम्ही तिला काहीच केलेलं नाहीये, पण तुम्हाला सांगून ठेवतो, या दोघं मायलेकांमुळे जर आमचं वाटळ होत असेल ना तर आम्ही गप्प बसणार नाही. मी फासावर गेलो तरी चालीन, पण मी त्याला सोडणार नाही. लक्षात ठेवा, सांगून ठेवतो तुम्हाला. तू माझ्या खोलीत काय करतोयस? जायतून पहिला जायतून. बस, मला खरं खरं सांग, तुम्ही लोकांनी माझ्या आईसोबत काय केलंय? हा, कुठे आहे माझी आई? बकवास काय करतोयस? मला माहिती तुझी आई कुठे आहे. तू पहिला इथून जा. कुणी आपल्याला बघितलं तर गडबड होऊन जाईल यार. तू जा इथून. माझ्या आईला जर काही झालं असेल आणि त्यात जर तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याचा हात असेल ना, तर मी सगळ्यांना आपल्या जुन्या लफड्याबद्दल सांगून टाकेन. आपण कुठे कुठे काय काय केलंय ना, सगळं सांगून टाकेन. कळलं तुला? मला काय वाटतंय, तू उगाच टेन्शन घेतोस. अरे पोलीस घेत आहेत ना तिचा शोध. सापडेल किती? अरे हो, पण 3 दिवस झालेत राजा. अरे ते सगळं जरी खरं असलं. हॅलो, काय? मी पोचतोच आहे तिकडं. अरे काय झालं? चल 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 चल. अरे पण चल, गाडी काढ, तुला सांगतो. चल चल. मॅडम, काय घडलं तुमच्याबरोबर? काय सांगू शकता का? हो साहेब, त्या दिवशी मी मंदिरातून घरी चालले होते तेव्हा माझा फोन वाजला आणि त्या फोनवर मला कोणीतरी सांगितलं की संतोषचा ॲक्सिडेंट झालाय.
सर, हे ऐकून मला खूप भीती वाटली. मागचा पुढचा कसलाही विचार न करता मी त्याला बघायला निघाले. संतोष, संतोष, संतोष. मला शुद्ध आली आणि ते लोकच मला इथे घेऊन आले. कदम, यांचे कॉल डिटेल्स काढलेत का? लास्ट लोकेशन काय होतं यांचं? हो सर, या खरं बोलतात. सर, यांना शेवटचा कॉल ज्या नंबरवरून आला होता तो एका PCOवरून आला होता. आम्ही त्या PCOवाल्याशी एन्क्वायरी पण केली, पण प्रॉब्लेम असा आहे की तो आंधळा आहे. सो तो ओळखू शकणार नाही नेमका कोणी फोन केला होता. कदम, त्याने जाणून बुजून त्याच दुकानातून फोन केला. त्याला माहिती होतं की त्या दुकानाचा मालक आंधळा आहे. त्याला हे पण माहिती होतं की शालिनी मंदिरमध्ये जाते. या एरियाबद्दल त्याला बरीच माहिती होती. कदाचित घरातलाच कोणीतरी माणूस असतो. हो सर, पण आपल्याकडे कोणाही विरुद्ध स्ट्रॉंग पुरावा नाही आहे अजून तरी. आता नाही आहे ना, उद्या नक्कीच काही ना काहीतरी पुरावा मिळेल. आजोबा, आजोबा, हे काय करतात आत? पिंटू बाळा, तुझ्या आजीला ज्या भूतानं मारलं ना, त्याच्यासाठी हा नैवेद्य केलाय. हा नैवेद्य त्यानं खाल्ला म्हणजे त्याच्या आत्म्याला शांती लाभेल. म्हणजे ते बाबांसाठी इकडे येऊन खाणार? बाबांसाठी म्हणजे छोट्या आजीला तुझ्या बाबांनी मारलं? हा. तुला कसं कळलं बाळा? काय हो, काय झालं? तुम्हाला घाम काय आला एवढा? तब्येत ठीक आहे ना तुमची? तब्येत ठीक आहे का? पण एक ताप कायमचा घालवलाय मी आज. म्हणजे काय केलं? त्या संतोषच्या आईचा काटा काढला, एका फटक्यातच खलास करून टाकली. आता नंबर त्या संतोषचा आहे. लवकरच. अण्णा, चरबी चढली का तुला? बरे अण्णा, अरे तुला लय रेग असत तर माझ्याशी लडकी. लय मा झाला त्याला. अरे मग तो कोणा हात उचलतो विचार त्याला. दादा सोड, चाल. येड लागलं काय म्हाताऱ्याला? गपकी. आता अण्णासाहेबांच्या कुटुंबातले सगळेच एकमेकांचा जीव घ्यायला आतुर झाले होते. सगळेच एकमेकांच्या जीवावर उठले होते. त्यातच अण्णासाहेबांच्या हे लक्षात आलं होतं की शालिनी आणि संतोषच्या जीवाला धोका निर्माण झालाय. प्रॉपर्टीच्या लोभात सगळेच अंध झाले होते आणि त्यातच ते घडलं ज्याची भीती वाटत होती. बाजूला वा. चला चला, बाजूला बाजूला चला. करडे मॅडम, काय सापडतं का बघा. सर, सर, हा तर अण्णासाहेबचा मुलगा संतोष. काय सापडलं? नाही सर, सगळं गायब आहे. फोन, वॉलेट काहीच नाही मिळालं. करडे सर, काय मिळालं? सर आजूबाजूला काहीच नाही सापडलं. ठीक आहे, पंचनामा करा आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. आजूबाजूला चौकशी करा. कुणी काय बघितलं असेल तर माहिती मिळेल. आणि अण्णासाहेबांच्या घरच्या सगळ्या लोकांची जबानी. येस सर. अण्णासाहेब,
गेली 4 दिवस झाले तुमचा मुलगा बेपत्ता आहे. तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन त्याच्या हरवल्याची तक्रार का नाही केली? संतोष माझा मुलगा कधी माझ्याकडे तर कधी बाहेरचा 4-4 दिवस राहायचा. छोटी मोठी ठेकेदाराची कामं करायचा. त्यामुळे त्याला वेळ असला तर तो घरी यायचा नाही, तर 4-4 दिवस घरीच यायचा नाही. तसंच मलाही आता असं वाटलं की तो कुठेतरी कामात बिझी आहे, म्हणून काही मी तक्रारच नोंदवली नाही. साहेब आज ना उद्या होणारच होते. त्याची घरी लपडी बाहेर लपडी सगळीकडे तेच. एक नंबरचा गुंड होता साहेब. त्याचे सगळे मित्र सुद्धा गुंडच होते. त्यांच्यातल्या त्यांच्यात कोणीतरी याचा गेम केला असणार. साहेब साहेब हे सगळेजण खोटं बोलतायत. या सगळ्यांनी मिळूनच मारलंय हो माझ्या मुलाला. त्यांना प्रॉपर्टीमध्ये आणखीन एक हिस्सा नको होता, म्हणून हे सगळं केलंय त्यांनी. सर संतोषचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. सर या रिपोर्टनुसार संतोषचा मृत्यू आपल्याला त्याची बॉडी मिळाली त्याच्या 4 दिवसांपूर्वी म्हणजेच 2 तारखेला झालाय. सर मृत्यू गळा दाबल्यामुळे झालाय आणि मृत्यूची वेळ दुपारी 2 ते 4च्या मधली आहे. बरं त्याच्या मोबाईलचं काय स्टेटस? त्याचा फोन 2 तारखेपासून बंद आहे. सर आणि शालिनी म्हणजे संतोषची आई हिचं असं म्हणणं आहे की तिच्या फॅमिलीनेच संतोषला मारलंय. कदम, त्या घरातल्या सगळ्या लोकांची चौकशी करा आणि विचारा की 2 तारखेला दुपारी 2 ते 4च्या दरम्यान कोण कोण कुठे कुठे होतं. खरं काय आणि खोटं काय ते कळेल. आणि जो खोटं बोलत असेल ना उचला त्याला. येस सर. हो सर, शरद दादाच हे दुकान सांभाळ. 2 तारखेला आले होते का? हो 2 तारखेला आले होते आणि 2 वाजता निघून पण गेले. जाताना आम्हाला सांगून गेले की वकिलाकडे जायचं. नाही सर, 2 तारखेला तर शरद माझ्याकडे आलाच नव्हता. याचा अर्थ शरद आपल्याशी खोटं बोललाय. दोन तारखेला दुपारी 2 ते 4च्या दरम्यान कुठे गेला होतास तू? साहेब मी वकील साहेबांकडे गेलो होतो. माझी वकील साहेबांबरोबर अपॉइंटमेंट होती साहेब. खोटं बोलतोस? खरं खरं सांग. तुझ्या वकिलांकडे जाऊन विचारलंय आम्ही, तू तिथे गेलाच नव्हतास. आता खरं सांग. सांग. हो साहेब, साहेब सांगतो मी. मी तमाशाला गेलो होतो साहेब. साहेब आवतात तिथल्या मॅनेजरला विचारा, मी खरं सांगतो साहेब. तो माझा मित्रच आहे साहेब. मग आधी खोटं का बोललास? माझी बायको आहे ना, तिला आवडत नाही मी तमाशा बघायला गेलेलं. मग आता खरं सांग, संतोषचा खून का केलास? साहेब मी नाही केलं साहेब. मी खरं खरं सांगतो साहेब. साहेब सुभाषने केलंय संतोषचा खून. तुला कसं माहित? हो माझी वहिनी आहे ना, सविता वहिनी, तिचं आणि त्या संतोषचं अफेअर होतं. त्या दोघांना मी एकत्र पाहिलं होतं साहेब. संतोष तिला मिठीत घेत होता. काय बकवास करतोयस तू? बकवास नाही करत. जे बघितलंय ना तेच सांगतो. तुला जर काय करायचंच असेल ना तर त्या संतोषचं जाऊन कर. माझी कॉलर पकडतोय. हे जर खरं असेल ना तर त्याचा मुर्दाच पाडणार मी. बघस तू. बोल का मारलास संतोषला? का मारलास संतोषला? बोल. मी नाही मारलं. कदम, का मारलास संतोषला? सांग, खरं खरं सांग. तूच धमकी दिली होतीस ना त्याला मारून टाकण्याची? साहेब भाऊ, माझ्या घरात माझ्याच बायको बरोबर तो असा संताप आला होता ना साहेब. मी जर त्याला मारला असता ना तर गळा दाबून नसता मारला, त्याचे तुकडेच केले असते मी. हे बघ, गुन्हा कबूल कर, नाही तर तुझे तोंड उघडायचे अनेक रस्ते माहिती आहेत मला. काय? त्या दिवशी घरी होतो मी, पिंट्यासोबत खेळत होतो. कोणालाही विचारा तुम्ही, खरं सांगतो. अरे पिंट्या बाळा, हा कुठ ना बाळा, 2 मिनिटं काम आहे तुझ्याकडे. पिंट्या, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. साहेब तुम्ही माझ्या नवऱ्याला का पकडून ठेवलंय? त्यांनी संतोषला नाही मारलं. अहो त्यावेळी ते घरीच होते. मॅडम, आम्हाला माहिती आहे की त्या दिवशी ते घरीच होते. तुमच्या मुलाने सांगितलं आम्हाला की बाबा त्या दिवशी घरीच होते, माझ्याबरोबर खेळत होते.
पण माझी आई बाहेर गेली होती. आम्हाला माहिती आहे तुमच्यात आणि संतोषच्या मध्ये काय संबंध होते. साहेब, माझ्याबद्दल आणि संतोषबद्दल माझ्या नवऱ्याला सगळं समजलं होतं. हो, मी 2 तारखेला संतोषलाच भेटायला गेले होते. संतोष, मी चेष्टा नाही करत आहे, मी खरं बोलतीये. प्लीज तू हे घर सोडून निघून जा. अरे माझा नवरा मारून टाकेल तुला. त्याला आपल्या दोघांबद्दल सगळं समजलंय. ए चल, मी पण काय बांगड्या नाही भरल्यात. आत्ता खरी वेळ आली आहे माझी आणि माझ्या आईची जी बदनामी झाली, जो अपमान झालाय ना, त्याचा बदला घेण्याची. आता एक शेवटचा प्रश्न. शालिनीवर जो हल्ला झाला तो तुमच्या नवऱ्यानेच केला होता का? संतोषच्या खुनाचा गुंता काही केल्या उलगडत नव्हता, कारण सगळे संशयित हे आपापल्या जबाबावर ठाम होते. सुभाष आपल्या मुलासोबत खुनाच्या वेळेला घरीच होता आणि हेही सिद्ध झालं होतं की शरद त्यावेळेला तमाशा बघायला गेला होता. सविता घराबाहेर होती, चंद्रकला घरातच होती. अण्णासाहेब आणि दादासाहेब हे नेहमीप्रमाणे गोडाऊनवर होते. मग संतोषला मारलं कोणी? पोलिसांना या प्रश्नाचं उत्तर काही केल्या सापडत नव्हतं आणि त्यातच त्यांना एक असा महत्वाचा दुवा सापडला ज्यानं तपासाची दिशाच बदलली. सर, हा राजा संतोषचा मित्र आहे. सर, याच्याकडे काहीतरी माहिती आहे. हा राजा बोल. सर, मी कोल्हापूरचा आहे, पण नेहमी ट्रिप घेऊन सांगलीला येत असतोय. परत आज पण आलो होतो, पण आल्यानंतर कळलं की संतोषचा खून झालाय म्हणून. सर, मला आठवत आहे सर, 2 तारखेला तो मला रस्त्यात भेटला होता आणि त्याने माझ्याकडे बघून हात पण दाखवला होता सर, पण थांबला नाही, तो घाईत होता बहुतेक. सर, तो बाईकवर चाललेला, डबल सीट. बाईक कोण चालवत होता? नाही सर, नाही दिसलं मला. ठीक आहे, बाईक कुठली होती हे तर माहिती आहे ना तुला? हो सर. खडे सर, याच्याकडनं बाईकची सगळी माहिती घ्या. सर, चल जा. कदम, या बाईकचा शोध घ्या, सगळ्या रहस्याचा उलगडा होईल. आमच्याकडं फक्त एकच फटफटी आहे, ती बी सकाळी 11 वाजता गोडाऊनला जाती आणि सांच्याला 5-5:30ला माघारी येते. आणि ती बाईक चालवतो कोण? दादासाहेब. अच्छा, आणि दादासाहेबांशिवाय ही बाईक कोण चालवतं का? अहो, ते स्वतःची गाडी कोणाला बी देत नाहीत. त्यांना नाही आवडत कोणी हात लावलेलं, ते स्वतःच चालवतात. त्या दादासाहेबांची बाईक इकडेच येते का सर्व्हिसिंगला? सांगलीमधल्या जास्त करून बाईक माझ्याकडे येतो सर्व्हिसिंगला. गेल्या महिन्यात आणली होती? हो साहेब. कुठल्या तारखेला आणली होती आणि किलोमीटर किती झाले होते? काय लिहून ठेवलंय का? नाही सर, बुकमध्ये बघून सांगायला लागेल. घेऊन ये. गोडाऊन पासून अण्णासाहेबांचं घर आहे 12 किलोमीटर. शनिवार आणि रविवार सोडल्यास संपूर्ण महिना ही बाईक फक्त गोडाऊन पासून घरापर्यंत जाते. दादासाहेबांशिवाय ही बाईक कोण चालवतं का? अहो, ते स्वतःची गाडी कोणाला बी देत नाहीत. याचा अर्थ आहे 22 दिवसात जवळजवळ 528 किलोमीटर बाईक चालली आणि गॅरेजमध्ये आपल्याला जी डिटेल मिळाली होती त्यानुसार बाईक 586 किलोमीटर चालली होती. सर, याचा अर्थ बाईक साधारण 58 किलोमीटर जास्त चालली गेली. बरं, संतोषची बॉडी आपल्याला जिथे मिळाली तिथून गोडाऊनचं अंतर किती आहे? सर, टोटल 29 किलोमीटर. सर, आणि बाईक चालवणारे फक्त दादासाहेब. सर, आपण आपली थिअरी पक्की केली आहे, फक्त एक पुरावा हवा आहे. तुम्ही एक काम करा, संतोषची बॉडी जिथे सापडली तिथून गोडाऊन पर्यंतचा रोड, या रोडवर जितके सीसीटीव्ही आहेत ना त्याचं 2 तारखेचं सीसीटीव्ही फुटेज काढून घ्या. कुठल्या ना कुठल्या सीसीटीव्ही मध्ये आपल्याला बाईकवाला नक्की सापडेल आणि एकदा पुरावा सापडला की त्याला लगेच उचला. सर, येस सर.
घोर कलियुग. चला याला. मुलगा होता ना तुमचा, त्याचा गळा दाबताना काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला? माझी पहिली बायको आणि पोरं यांचा विरोध असून सुद्धा मी संतोषला आणि त्याच्या आईला घरी घेऊन आलो होतो की साहेब, जरी मी संतोषला मारला नसताना तरी सुभाष किंवा शरदने त्याचा जीव घेतला असता. पण मी विचार केला की जर हा खून शरद किंवा सुभाष यांच्या हातून झाला तर त्या दोघांचं आयुष्य बर्बाद होईल. पण जर हा खून मी केला तर त्या दोघांचं आयुष्य वाचेल. आणि त्या दिवशी मी त्याला जंगलाकडे घेऊन गेलो. अण्णासाहेब, गुन्हा कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी कधी ना कधी तो उघड होतोच. असं म्हणतात सत्य हे कथा कादंबऱ्यांपेक्षा फार वेगळं असतं. एका बापानं आपल्या पोटच्या पोराचा जीव घेतला. अण्णासाहेबाला खुनाच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा झाली. लक्षात ठेवा, नात्यांचा गुंता कधीही होऊ देऊ नका आणि समजा झाल्यास योग्य वेळी योग्य पद्धतीनं तो सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी कान डोळे उघडे ठेवा. मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका अशाच गुन्ह्यासह पुढील भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.